मला असं वाटतं की आता सध्या महागाईचं जे कारण सांगितलं जातं ते एकच कारण काय सांगितलं जातं की आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे म्हणून इंधनाचे भाव वाढलेत आणि म्हणून महागाई वाढली आहे हे कारण सांगितलं जातं। आणि म्हणून पंतप्रधान साहेबांनी आवाहन केलं की आपण इंधनाचा वापर कमी करा, जेवणात तेल कमी घ्या। आणि पंतप्रधानांनी एवढं आवाहन केलं आणि पंतप्रधानांनी आवाहन केल्यावरती सर्वसाधारण पंतप्रधानांनी आवाहन केल्यावर लोक ऐकतात। आता परवाच्या दिवशी आम्ही बघितलं तर मुख्यमंत्री कमर्शियल विमानाने गेले, त्यांनी मान्य केलं पंतप्रधानांचं। पण गेल्या काही दिवसामध्ये खासदारांना फिरवण्यासाठी किती प्रायव्हेट विमानं वापरली गेली? नांदेडवरना प्रायव्हेट फ्लाईट गेली, ही खासदार जे आता घेतले ना 6 आमचे नेले ना, त्याच्यासाठी किती प्रायव्हेट विमानं वापरली गेली? इंधनाचा तेव्हा रास नाही झाला। हा इमर्जन्सी, हे रेकॉर्डर घ्या, हे रेकॉर्डर घ्या। इमर्जन्सी मंत्री महोदयांचं उत्तर की इमर्जन्सी होती। हा मंत्री महोदयांना इमर्जन्सी होती ही मान्य आहे मला। मंत्री महोदयांची घाई पण मी समजू शकतो, मंत्री महोदयांना त्याची गरज पण मला माहिती आहे। मला त्या राजकारणात जायचं नाही, तर खरं म्हणजे त्या राजकारणावर बोलायला गेलो तर अर्धा तास अजून बोलू शकतो। परंतु ज्या वेळेला पंतप्रधान एखाद्या वेळेला आवाहन करतायत आणि सांगतात कमी तेलाचा वापर करा आणि इकडे खासदारांना पळवण्यासाठी इंधनाचा वारेमाप वापर केला जातोय, म्हणजे स्वतःच्या पंतप्रधानांचाच अवमान कशा पद्धतीने केला जातोय एवढंच मला सांगायचं आहे। आणि आज काय झालंय की तेलाच्या किमती वाढलेत आणि दारूची किंमत कमी झाली आहे। हडपसरमध्ये स्वस्त दारू पिऊन लोक मेली आहेत। पूर्वी एक म्हण होती की क्या रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। हा मग आता तिथे फक्त नाव बदला। मी वाटच बघत होतो तुम्ही कधी बोलताय। आता फक्त तिकडे नाव बदला आणि तीच व्याख्या परत घ्या। आता कोणाचं टाकू नाव? मोदी साहेबांचं टाकू का देवाभाऊंचं टाकू? दारू स्वस्त नाहीये? पुण्यामध्ये जे मेले ते काय उच्च प्रतीची दारू पेन मेले? नाही नाही, आता प्रश्न तोच आहे, पुण्यामध्ये मेले ते कोण मेले? पुण्यामध्ये जे दारू पिऊन मेले ते काय महागाची स्कॉच पिऊन मेले काय? ती दारू स्वस्त आहे म्हणून मेले ते, ती दारू स्वस्त मिळते म्हणून अशा पद्धतीचे स्वस्त दारू जिथे मिळते ती पिऊन लोक मरतायत आणि तेलाच्या किमती महाग झाल्या आहेत। मी तुम्हाला तिन्ही गटामध्ये ज्या गटामध्ये आपला शहरी, मध्यम शहरी आणि ग्रामीण तिन्ही भागाचा माझ्याकडे स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आहे। मी तो खरं तर ते वाचून दाखवण्यामध्ये मला काय फार इंटरेस्ट नाही। त्याचं कारण असं आहे की मंत्री महोदयांनी ज्या वेळेला मला सांगितलं की आम्ही इमर्जन्सी म्हणून अशा पद्धतीचा वापर केला तेलाचा, आता त्यांच्यासमोर मी अजून काय बोलू? कारण त्यांचे विचारच एवढे महान आहेत की खासदार पळवण्यासाठी तेल वापरतायत आणि त्याला इमर्जन्सी म्हणतायत। तर आता ह्या स्टॅटिस्टिकचं मी काय करू? हे स्टॅटिस्टिक मी जर वापरलं, जागतिक स्टॅटिस्टिक देऊन काय करू? स्टॅटिस्टिक डे आज, म्हणूनच आज माझ्या हातात स्टॅटिस्टिक आहे। पण जर मी जर स्टॅटिस्टिक आता तुमच्या समोर वाचलं तर पुन्हा मग दुसरी घोषणा मला द्यावी लागेल जी त्यावेळेला द्यावी लागत होती, त्याच्यामध्ये फक्त नाव बदलून परत वापरावी लागेल। माझ्यासमोर प्रश्न असा आहे की महागाई जी महाराष्ट्रात आज वाढलेली आहे, जी महागाईच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्या बाजूने कंपॅरेटिव्हली तुम्ही स्टेटमेंट बघत चला। ग्रामीण भागामधल्या राहणीमान काय परिस्थिती आहे, शहरी भागातल्या राहणीमानाची काय परिस्थिती आहे, उच्च भागातल्या राहणाऱ्या लोकांची काय परिस्थिती आहे आणि जी पद्धतीने महागाई वाढलेली आहे। आम्ही आमच्या सरकारमध्ये एक प्रयत्न केला शिवभोजन थाळीचा की गरीबाला कमीत कमी जेवण तरी कमी पैशात मिळेल। आज त्या लोकांचे पैसे थकीत आहेत, त्या लोकांना पैसे मिळत नाही आहेत, त्यांच्या खाण्यावरती आज आच आलेली आहे। आणि अशा पद्धतीने सरकार चारी बाजूने स्वतःचं एवढं कौतुक करून घेते की या देशात सगळं किंवा या राज्यात सगळं आलबेल चालू आहे। लाडक्या बहिणीनं 1,500 रुपये दिले, महागाईचा प्रश्न विचारायचा नाही।
1,500 मध्ये काय ती महागाई निपटून टाकायची. तुम्ही लोकांना अशा पद्धतीने फसवू शकत नाही. जे आकडे आहेत, जे मध्यमवर्गीय लोकांना, गरिबांना आज घर चालवणं मुश्किल झालंय. आज तो जो काय पगार वाढलेला नाहीये, तुम्ही लेबर इंडेक्स आज आपल्या हातात आहे. लेबर इंडेक्स तुम्ही आज बघून घ्या की ज्या पद्धतीचा लेबर इंडेक्स वाढतोय, ज्या पद्धतीने महागाई वाढायला पाहिजे त्या पद्धतीने कामगारांचे पगार वाढलेत का? कामगारांचे पगार बिलकुल वाढलेले नाहीयेत. कामगारांचे पगार आहेत तिथेच आहे. महागाईला उत्तर कोण देणार आहे? केवळ लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन तुमचा महागाईचा प्रश्न सुटत नाहीये. आणि त्यामुळे या महागाईवरती हे सरकार बिलकुल, या सरकारचं लक्ष नाहीये. हे सरकार बेफिकीर झालंय. एकच गोष्ट याला कारणीभूत आहे, कारण ह्यांच्याकडे राक्षसी बहुमत आहे. आणि राक्षसी बहुमत असल्यामुळे आमचं कोण काय वाकडं करू शकत नाही. महागाई वाढते, वाढू देत. दारू पिऊन माणसं मरतायत, मरू देत. गटरात लोक पडतायत, पडू देत. आम्हाला कोण विचारू शकत नाही, कारण आमच्याकडे राक्षसी बहुमत आहे. या राक्षसी बहुमताच्या जोरावर सरकार हे इतकं माजोरडं झालेलं आहे. सरकारला असं वाटतंय की आम्हाला कोणी विचारू शकत नाही, आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत. आम्ही जे करू ती पूर्व दिशा. फक्त आमचं येऊन लोकांना हेच सांगणं आहे की आम्ही करतोय ते सगळं बरोबर आहे, आम्ही करतोय ते सगळं चांगलं आहे. आणि म्हणून या प्रस्तावाच्या माध्यमातून मी आपल्या समोर आकडे ठेवलेले नाहीयेत, परंतु वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी फक्त 2च विषयावरती फक्त बोटं ठेवलेली आहेत. आता माझ्यासमोर प्रश्न आला की प्रसाद लाड यांनी हे सांगावं, हे माझ्यासाठी फार आश्चर्याचं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला हे सगळं चालू होतं 2002 पासून, मला वाटतं 1985ला शिवसेनेची एखादी सत्ता मुंबई महानगरपालिकेत आली. त्यानं जर 85 ते 92 पर्यंत शिवसेनेची सत्ता होती, 92 ते 96 काँग्रेसची सत्ता होती, आणि 96 पासून सलग शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीची सत्ता होती. आता प्रसाद लाड यांनी आरोप कोणावर केले की त्यावेळेचे जे लोक होते त्यांवरती. 2002 पासून मी घेतो, 2002 पासून ते 2026 पर्यंत, 2002 पासून ते 2007 पर्यंत शिवसेना भारतीय जनता पक्षाचं मुंबई महानगरपालिकेत सरकार होतं. शिवसेनेचा महापौर होता तर भारतीय जनता पक्षाचा उपमहापौर होता. शिवसेनेचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन होता तर इम्प्रुव्हमेंटचा चेअरमॅन भारतीय जनता पक्षाचा होता. या सभागृहात आशिष शेलार बसलेले आहेत, ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये इम्प्रुव्हमेंटचा चेअरमन म्हणून काम केलेलं आहे, भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून काम केलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. आलेत ना? या 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 आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. हा, पुढे 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 चला. नाही, आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलंय. कालच्या माझ्या भाषणाचा आशय होता की मुंबई महानगरपालिकेत जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांच्यावरती महानगरपालिकेच्या बसलेल्या प्रशासनाने आणि जे कोण सत्ताधारी आहेत त्यांनी लक्ष ठेवावं. परंतु प्रसाद लाड यांना ही सवय लागलेली आहे की आपलं भाषण वरिष्ठांनी ऐकलं पाहिजे, त्यांनी आपल्यावरती खुश राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी आरोप केले पाहिजेत. आरोप जर नाही केलेत तर आपलं दुकान बंद होईल, कदाचित आपल्याला कोण विचारणार नाही. कारण ज्या वेळेला हे सगळं चालू होतं, आज ते देवाभाऊचं पूर्ण दिवस कौतुक करत असतात, त्यावेळेला ते अजितदादा 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 असे ओरडत होते. त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही, म्हणून त्यांच्यासाठी हे सांगावं लागतं. आशिष शेलार आणि मी एकत्र गेले कित्येक वर्ष, 25 वर्षापेक्षा जास्त एकत्र काम करतोय. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेना युती काय आहे हे प्रसाद लाडकडनं तरी मला समजण्याची गरज नाही. आता प्रश्न राहिला की भ्रष्टाचार 2002 पासना त्यांनी सांगितलं 2005 पासून मिठी नदी कशी लुटली, मिठी नदीतला गाळ कसा खाल्ला, तो गाळ कोणाच्या तोंडात गेला. आता ठीक आहे, मग हा आमच्यावर आरोप आहे ना. मग हा आरोप फक्त आमच्यावर कसा असू शकतो? महापौर आमचा होता तर उपमहापौर तुमचा पण होता आमच्या बरोबर, स्टँडिंग कमिटी आमची होती तर इम्प्रुव्हमेंट चेअरमॅन तुमचा पण होता. आणि ज्या स्टँडिंग कमिटीमध्ये पास होतं, या स्टँडिंग कमिटीमध्ये जे 26 सदस्य असतात
त्याच्यात मेजॉरिटीमध्ये आमचे आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य एकत्र होते. त्याच्यामुळे कुठलाही निर्णय हा भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त आमचा झालेला नाहीये, हा एकत्रच झालेला आहे. त्याच्यामुळे जर समजा तुमचा आरोप जर आम्ही खरा मानला की आम्ही लुटून खाल्ली, तर याच्यात तुम्ही आमचे भागीदार होतात का? नव्हतात. मग का मंजूर करायला दिलं आम्हाला? का त्यावेळेला कोण ओरडलं नाही? आज का नाही बोलत आहे कोण? अनिलजी, आपण मंत्री महोदयांच्या उत्तरावर बोला. नाही, मी मंत्री महोदयांच्या उत्तरावरती नाही बोलत आहे. त्याच्यावर right to reply त्याच्यावर मध्ये नाही. ऐका, प्रसाद लाडांना मला उत्तर मला देण्यासाठी देखील आपण या नाही. सभागृहामध्ये राईट ऑफ रिप्लाय मध्ये ज्या शंका सभागृहामध्ये उपस्थित झालेल्या आहेत मंत्री महोदयांच्या त्याच्यावरती उत्तरावर- राईट ऑफ रिप्लाय मध्ये उत्तर देण्याचा अधिकार आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात आणि त्यामुळे- मंत्र्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती मी येतो की हे सगळं जे काही झालेलं आहे, ज्याच्यावरती जे बघा आरोपाचं खंडन राईट ऑफ रिप्लाय मध्ये करावं लागतं. It's okay. आरोपाचं उत्तर खंडन करणार ना की नाही मी? आणि म्हणून माझं मत असं आहे की 2007, 2002 ते 2007, 2007 ते 2012, 2012 ते 2017, 2017 ते 2022, त्यापैकी 19 आणि एकच प्रसादजी. सांगतो. आणि हे ज्या वेळेला होत होतं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आमच्या बरोबर होता. त्याच्यामुळे जर माझ्यावरचे आरोप जर करायचे असतील तर त्या आरोपामध्ये भारतीय जनता पक्ष देखील तेवढाच बरोबरचा माझा साथीदार आहे असं म्हणणं. एकदा तुम्ही आमच्या बरोबर चौकीदार म्हणून बसले, आम्ही समजा लुटारू आहोत आणि तुम्ही चौकीदार आहात. चौकीदाराला पैसे दिल्याशिवाय माल बाहेर निघू शकतो? मग चौकीदार काय करत होता? मग चौकीदार भ्रष्टाचारामध्ये सहभाग होता असं मी समजायला हरकत नाही ना. बरं, माल बाहेर काढला असेल. आता त्यांनी जो विषय काढलेला आहे, काल 2च विषय काढले, मी जास्त विषयावरती बोलत नाही. त्यांनी सांगितलं उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट, आणि हे 5 लाख उंदीर गेले कुठे? नाताभाऊ बसलेत तिकडे. हे उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट 2016 मध्ये आलं. नाही थांबा 1 मिनिट. 2016 मध्ये हे उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट आलं आणि त्यावेळेला स्टँडिंग कमिटीने हे उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट पास केलं, ज्याच्यामध्ये सगळ्या कालमिती सगळी शीट असते त्याची नोटिंग ती बघून घेतली, सगळ्यांच्या सह्या आहेत. आता त्याच्यामध्ये नाताभाऊनी 2018 मध्ये ज्यावेळेला नाताभाऊ विधानसभेत होते खाली, त्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारला की हे उंदीर एवढे मारले गेले कसे? 7 दिवसात 3 लाख उंदीर कसे मारले गेले? हा विषय काल त्यांनी काढला. त्याला माहित पण नाहीये की ते उंदीर कुठे गेले. ते काय उंदराच्या निष्कासित करायचे, मारायचे पद्धत काय असते, त्याचं टेंडर काय असतं. केवळ भाषण करायचं म्हणून करायचं नाही, तर त्याचे परिणाम देखील बघावे लागतात. त्यावेळेला नाताभाऊनी आरोप बीजेपीवरच केला होता. हा आरोप आमच्यावर नव्हता. त्याची प्रोसिडिंग काढा. आणि म्हणून माझं मत असं आहे की हे सगळं अभ्यास करून प्रसाद लाडांनी या सभागृहात बोलायला पाहिजे. आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर तुम्ही आमचे बरोबरचे भागीदार होतात. आम्ही जर भ्रष्टाचार करत होते तर तुम्ही चौकीदार होतात, तर चौकीदार तुम्ही पार्टनर होतात आमचे. आणि 22 पर्यंत तुम्ही होतात. 22च्या नंतर प्रशासन होतं. मी तर मागणी केली होती या सभागृहामध्ये की 2005 पासून या मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा आणि जे त्या वेळेला स्टँडिंग, समजा आम्ही भ्रष्टाचार केला असं पकडून चालू, जे भ्रष्टाचार करणारे महानगरपालिकेत प्रमुख लोक होते ते आता कोणाच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि त्यांना काय घेतलं? तुम्ही एकदा एका बाजूने सांगता मैं खाऊंगा नहीं, खाने नहीं दूंगा, मैं नहीं खाऊंगा, दूसरे को खाने नहीं दूंगा, परंतु दुसरा खाणारा मांडीवर घेऊन बसलेला तुम्हाला चालतो. जनतेच्या प्रश्नावर या. नाही, जनतेच्याच प्रश्नावर आहे. स्टँडिंग कमिटी हा जनतेचा प्रश्न आहे. मंत्र्यांच्या रिप्लाय जे लोक स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन होते, ज्यांच्यावरती त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, बघा राईट ऑफ रिप्लाय मध्ये या सभागृहामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करणं राईट ऑफ रिप्लायचा भाग आहे. डिस्टर्ब करू नका. अनिलजी संपवा. दुखी आहे, सुखी आहे. अनिलजी संपवा. मी बाहेर बघा. आहे तिथे सुखी आहे.